शिवाबाई नमस्कार. नमस्कार. तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. तुम्ही काय करता शाळेमध्ये? स्वयंपाक वगैरे बनवता? आम्ही मुलांसाठी पोषण आहार बनवतो, म्हणजे भात भाजी आणि शनिवारी दिवशी आलू भात करतो आम्ही. ओके. आणि मुलांना जेवायला पण वाढतो, त्यांच्याला रूम आहे, झाडझूड करतो, भांडे घासतो, तांदूळ वेचतो आणि पूर्ण ताट्या मुलांचे आम्ही नेऊन ठेवतो. आणि आता आपण बघतो या ठिकाणी तर जे ताट्या वगैरे धुण्यासाठी म्हणा किंवा मग बेसिन वगैरे लावलेले आहेत, तर ती लागली आहे, त्यामुळे किती आपल्याला फायदा होतो त्याचा? आता लावून राहिलं सध्या, आता लावून व्हायची आहे. हो. आणि आम्हासाठी म्हणजे अजून तिकडे ऊन वगैरे लागतं, तर शेड बनवून दिला सरांना. आम्ही आता तिथं धुवून आम्हाला म्हणजे सर्व पाण्याची सोय वगैरे, आम्ही स्वयंपाक करतो तर इथं नळ वगैरे लावून दिला. सर्व सोय आमच्या शाळेमध्ये आहे. एकंदरीत तुम्ही भरपूर दिवसापासून या शाळेमध्ये काम करता. 2002 पासून काम करत आहे. पण जशी जे मेहनत करते त्याला शासनाची म्हणजे काही किंमत नाही आहे. आम्ही एवढा 300-325 मुलाचा स्वयंपाक करतो, मोठ्या मोठ्या चुली पेटवून आम्ही तेवढ्या आधीच राहतो. बाकी कसं आहे, बाकी शाळेमध्ये लहान असली शाळा तर ते गॅसवर स्वयंपाक करते, आम्हाला चुलीकाठी स्वयंपाक करतो. आणि लहान मुलांचाच म्हणजे लहान शाळेचा फायदा आहे, आमच्या मोठ्या शाळेचा विषय आम्हाला काही नाही आहे. पगार देते किती शासन? आम्हाला आज 100 रुपये रोजी नाही पडत, 2500 रुपये देऊन राहिला तर किमान रोजी किती पडते? 85 किंवा 80च्या जवळच्या रोजी पडते. तर शासनानं आमच्या गरिबाची बी काहीतरी कीव आल्या पाहिजे. का एवढा स्वयंपाक करते, एवढ्या बाया मुलांची आम्ही सेवा करतो, तर याला कमीत कमी नाही जास्त तर किमान 5000 तरी पगार द्यायला पाहिजे का नाही? माझ्या म्हणणं बरोबर आहे किंवा नाही? महागाईची यानं सर्व महागाई वाढवून टाकला, पण आमची पोषण आहार जेव्हा शिजवतो मुलासाठी त्याचा फायदा आमचा शासन काहीच नाही करून राहिला. मोर्चावर मोर्चा देऊन राहिला. शासनानं 1000 रुपयाची माग केलं, 2 वर्ष झालं, पण त्यानं 1000 रुपये अजून टाकलं नाही. 2500 रुपये. आम्ही 1000 रुपयामध्ये कितीतरी वर्ष काम केलं. मी 20 रुपये रोजीपासूनचं काम केलं आम्ही. माझी एवढीच अपेक्षा आहे का तुम्ही जर आमची कीव वाटत असेल तुम्ही आमच्या शासनापर्यंत काहीतरी गोष्टी न्या. का स्वयंपाकवाल्याला पोषण आहारवाल्याला नाही किमान तरी 5000 तरी पगार द्या. आज लोकांना आम्हाला हे एवढीसा पगार भेटते म्हणून आम्हाला कीव वाटते, पण आम्ही मागेच बंद होत होतो. पण आमच्या शिक्षक म्हणत होते नको बाई, हा शासनाचा काम आहे, वाढेल विद्या वाढेल या आशेवर आम्ही जगून राहिलो. आता आम्हाला घरी बसण्याची वेळ आली, पण आमचा काहीच शासन फायदा नाही करून राहिला. ते तिकडच्या फोटवाने का बेटाळ्या शाळेमध्ये केवढं अन्न शिजते म्हणून तिथल्या फोटवा काढा, ते गंज पहा, चुली पहा. आणि 25 ते 99वर एक बाई म्हणते, 25 विद्यार्थ्यावर एक बाई म्हणते. मग त्याची 26-27 जरी पोरगा लागला 2 बाया. पण आता आमच्या शाळेमध्ये एवढे 300-325 मुलं आहे. बाया किती पाहिजे? शासनाने जे नियम काढले 25 ते 99वर एक बाई, तर मग 99 मुलं होतले एकच बाई ठेवा ना. मग तरी 30 का 2 मुलं वाढले तरी बाई वाढवा. आता त्या शाळेमध्ये 45 का मुलं आहेत, 2 बाया. तो शासनाचा नियम आहे म्हणा, तो आपण आपल्यानुसार करतो. पण आमच्या पगारासाठी तरी शासनानं काहीतरी केल्या पाहिजे. एवढे आता किंवा आशावाले का 15,000 रुपये पगार झाला आहे. चपरासांचा पगार झाला वाढलाय, अंगणवाडीचा वाढलाय. म्हणजे अंगणवाडी ते म्हणजे आम्ही बी मानधनावर आहोत, त्या बी त्याच्या मानधनावर आम्ही मानतो. त्या जरी आपला शिक्षण करत असतील पण आम्ही मुलांची सेवा करून राहिला. मला आम्हाला एवढीच असं का आमच्या कमीत कमी 5000 तरी पगार झाला पाहिजे. असं तुम्हाला सांगायला गेला का बाई तुमचा पगार चांगला आवडीचा का भेटते तुम्हाला? का भेटते? पण माणूस एक आशानं जगला आहे. आता मी किती वर्ष करणारा भाऊ या वर्षी केलो तर केलो नाही तर आपल्या तेच वय नाही आहे. आता 2002 पासून अन्न शिजवलं कमी वर्ष झाले का? आम्ही पण तुमच्या हातचं जेवण खाल्लं. मग तुम्ही आमच्या हातचं जेवण काही नोकरीवर लागले. हो. तेवढ्या दिवसापासून आपण इथं जाऊ. नक्कीच हा व्हिडिओ सर्क्युलेट करण्याचा प्रयत्न तसे म्हणजे आमच्या शाळेमध्ये काही दिक्कत नाही आहे. आम्हाला शिक्षकांकडून किंवा आमच्या मुख्याध्यापकाकडून काही आम्हाला टेन्शन नाही. आम्ही म्हणला तर नळ लावून द्या, आम्हाला तकलीफ होते, नळ लावून दिला, इकडे शेड बनवून दिला. आता इकडे गंज घासाचा इथं आपण भेटून तर चांगला ठेवतो. गंज वगैरे नाही का, आता तिथं बनवून देतो म्हणला. फॅन म्हणला धुब्याचा तर तो आपल्याला एक्झॉस्ट फॅन लावून दिला.
एवढाच वाटला सरलं काही एखादा तुटका फुटका असेल जुना पुराणा तर त्या रूममध्ये एक फॅन लावून द्यावा. खूप गरमी उन्हाळ्यात किती म्हणजे त्रास होते. आम्हाला जर वाटलं तर आम्ही आतमध्ये जाऊन बसतो. एवढाच नाही तर बाकीचं काही नाही. सर्व गोष्टी ठीक आहे. आपला गाव सर्व ठीक आहे. त्यांच्याकडून काही त्रास नाही. थँक्यू. थँक्यू. ज्या फोटो काढा तिकडे आमच्या चुलीची एकदा गंजाची एकदा कॅमेऱ्यातून दाखव भाऊ. अशा पद्धतीने आपण बघू शकता की इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा स्वयंपाक आणि इतक्या मोठ्या गंजांमध्ये तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीमध्ये आणि पुढे जर वर जर बघितलं तर एक्झॉस्टर फॅन सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. पण तरीही इतक्या बिकट परिस्थितीमध्येही इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करताना दिसत आहे. यासाठी प्रत्येकाने त्यांचं धन्यवाद मानावं. पुढे